माझं हसू झालंय, माझं पार्लर बंद केलं, जीव होता तो माझा, स्वप्न होतं ग. एका 22 वर्षांच्या तरुण विवाहितेचे हे शेवटचे शब्द आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला चटका लावून जात आहेत. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरात एक धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पायल रणदिवे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथील पायल रणदिवे हिला आयुष्यात काहीतरी करून दाखवायची जिद्द होती. तिला ब्युटी पार्लर सुरू करायचे होते आणि त्यासाठी तिने रीतसर क्लासही लावला होता. मात्र तिच्या या छोट्याशा स्वप्नाचा सासरच्या मंडळींनी गळा घोटल्याचा आरोप होत आहे. शनिवारी सायंकाळी पायलने राहत्या घरी टोकाचं पाऊल उचललं. पायलने हे करताना चिठ्ठी न लिहिता आपल्या हातावरच आपल्या वेदना लिहून ठेवल्या होत्या. पायलच्या मृतदेहावर मारहाणीचे व्रण आणि जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे ही आत्महत्या नसून सासरच्यांनी केलेला छळ असल्याचा संताप माहेरच्या मंडळींनी व्यक्त केला आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर नातेपुते पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली आहेत. पोलिसांनी पायलचा पती, सासू आणि सासरा यांना अटक केली आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी दीर सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.